नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर मला माझ्या चॅनलवरती पुढे जाण्याचा तुमचा सपोर्ट हवा आहे, त्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा। आज रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा। तर आज मी रेसिपी करणार आहे पनीरची। त्यासाठी काय साहित्य लागते आपण बघूया। त्यासाठी हे पनीर, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता। हे थोडे मोठे पीसेस कापलेले आहेत मी। त्या मसाल्यामध्ये घालण्यासाठी हे काजू भिजवून घेतले आहेत मी। एक तासभर भिजवलेत काजू मी। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तिथे, आणि फोडणीसाठी हा बारीक चिरलेला कांदा। आता हे सगळं पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन याची पेस्ट करून घेऊया। मिरच्या जास्त तिखट असेल तर 1 किंवा 2च घ्या। आणि भिजवलेले काजू आपण ह्यामध्ये घालून पेस्ट करून घेणार आहोत। एकदम हॉटेलसारखी रेसिपी होते ही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आपण, त्यामध्ये आता हे पनीर आपण फ्राय करून घेऊया। हलकंसं फ्राय करायचं, जास्त नाही भाजायचं। गॅस थोडा मोठा ठेवला आहे आणि पनीरला पाणी सुटते, त्यामुळे लवकर भाजून घ्या। पनीर फ्राय करताना वरून मीठ थोडं टाकायचं, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, पनीर आता फ्राय झालं आहे आपलं, हे काढून घेऊया आपण।
आता या पनीर भाजलेल्या तेलात आपण हा कांदा घालून घेऊया, बारीक चिरलेला कांदा. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र आणि 2 दालचिनीच्या काड्या आपण घालणार आहोत. आता कांदा भाजलेला आहे आपला, यामध्ये आपण ही तयार केलेली पेस्ट घालूया. हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायचे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे, थोडासा गरम मसाला आणि चिकन किंवा मटन मसाला असेल तर तो घातला तर चालेल. हे सगळं परत आपल्याला मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता हा मसाला भाजलेला आहे आपला. यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार, 1 चमचा, थोडंसं मीठ, थोडीशी साखर, आणि आम्ही बनवलेला घरगुती कोल्हापुरी मसाला 2 चमचे घालणार आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पनीर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण. मीठ मगाशी आपण पनीर भाजताना पण घातलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ थोडंसं चवीप्रमाणेच घालायचं आहे आपल्याला. आता मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये. तुम्हाला ग्रेव्ही जास्त पातळ हवी असेल तर जास्त पाणी घाला, किंवा दाटसर हवी असेल तर जास्त पाणी घालू नका. आता यावरती झाकण ठेवून आपण एक 5 ते 7 मिनिटे शिजवून घेऊया.
5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. ही पनीरची रेसिपी तयार आहे आपली. ती कोथिंबीर टाकून घेऊया. अगदी हॉटेलसारख्या चवीची लागणारी ही रेसिपी घरच्या घरीच बनवून तयार होते आपली. बघा, रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि मला कमेंट करून जरूर कळवा.